नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो एका धक्कादायक बातमीने, ज्या बातमीच्या माध्यमातून आम्ही सगळेच सतर्क होणं फार गरजेचं आहे. ऑनलाईन ॲपद्वारे कर्ज घेणाऱ्यांचे अश्लील फोटो तयार करून लाखोंचे पैसे उकळले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. पैसे न देणाऱ्या अनेक कर्जदारांचे फोटो व्हायरल केले जात आहेत. रत्नागिरीमधील खेड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कर्जदारांना विचित्र पद्धतीने ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचं समोर येत आहे. कर्ज फेडलं तरी जास्त पैसे मागितले जात असून पैसे देण्यास नकार देणाऱ्या कर्जदारांचे अश्लील नग्न फोटो तयार करून त्या कर्जदाराच्या संपर्कातील व्यक्तींना ते पाठवले जात असल्याचं समोर आलं आणि याला अनेक महिला, तरुणी बळी पडले असून या प्रकरणी एका तरुणानं पोलिसात धाव घेतली आहे. हे एक टाईपचा सायबर फ्रॉड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हा फर्स्ट जे केस मला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये काय असते की इझी लोन घेण्यासाठी आणि लहान लोन घेण्यासाठी आम्ही ऑनलाईन रिक्वेस्ट टाकतो तर ते इमिडिएटली प्रोसेस करतात, इमिडिएटली तुम्हाला लोन देतात आणि लोन देताना ते आपले कॉन्टॅक्ट आणि आपले इतर जे इम्पॉर्टंट डाटा आहे मोबाईलमधला ते काढून घेतात आणि त्याच्यानंतर ते फोटो मॉर्फ करून न्यूड फोटोवर कोणाची फोटो लावून त्यांना नंतर ब्लॅकमेल करतात आणि जास्तीत जास्त पैसे घेण्याचा एक्सटॉर्ट करण्याचे ते प्रयत्न करतात. एकतर सर्वात महत्त्वाची बाब आहे की लोन घेताना जे शासनाचे नियम आहे, काही धोरण आहे, त्याच्यापेक्षा जे कोणी इझी वेमध्ये किंवा काही सिक्युरिटी ना घेताना काही तसा लोन देत आहे तर त्याच्यामध्ये खूप लक्ष ठेवण्याची गरज आहे, खूप प्रिकॉशन घेण्याची गरज आहे आणि खूप जास्त खात्री करण्याची गरज आहे की ते ॲक्च्युली जे लोन देत आहे ते ओळखीचं आहे, रिअल आहे, कसा ते ऑर्गनायझेशन आहे. आणि सेकंड, जे बाय चान्स तशी घटना कोणासोबत घडलेली आहे तर इमिडिएटली पोलिसला इन्फॉर्म करा, लोकल पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करा किंवा आम्ही एक नंबर पण प्रसिद्ध करून देतो. हे आपले रत्नागिरी सायबरचा नंबर आहे. मी नंबर सांगतो 8830404650. पुन्हा सांगतो 8830404650. हे आपले रत्नागिरी सायबरचा नंबर आहे. याच्यावर पण तुम्ही व्हॉट्सॲप टाकू शकणार. ज्यासारखी किंवा इतर सायबर फ्रॉड घडला तर इमिडिएटली पोलिसला इन्फॉर्म करा. पोलीस आपले सोबत आहे. जाऊयात आमचे खेडचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. चंद्रकांत, म्हणजे आता एका तरुणानं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि याबद्दल माहिती सांगितली म्हणून हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. म्हणजेच यापूर्वी खेडमध्ये किंवा खेडच्या आजूबाजूच्या परिसरातील म्हणजे एकूणच रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांची अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे का? त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलंय का? विशाल, कारण आताच आपण जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत रत्नागिरी डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांची बाईट पाहिली तर ही जिल्ह्यातली पहिलीच अशी केस आहे आणि ती जी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे. याआधी सुद्धा अशा काही प्रमाणात घटना घडल्या असतील, मात्र आपल्या समाजात काही वेगळी इज्जत जी आहे ही जाऊ नये यासाठी त्या दाखल झाल्या नसतील. परंतु त्या तरुणाने जे आहे हे पुढे येत जी 2 दिवसापूर्वी खेड पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यामुळं अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत. कारण गेल्या ह्या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे जवळपास कोरोनाची दुसरी लाट संपल्यानंतर आणि मध्यंतरी जे अतिवृष्टी झाल्यानंतर अनेक जे असे छोटे मोठे कर्ज आहेत ऑनलाईन प्रकारे हे तरुणांनी घेतलेले आहेत. काही महाविद्यालयीन तरुणींना सुद्धा घेतलेले आहेत. काही गृहिणी आहेत त्यांनी देखील घेतलेले आहेत. त्यांच्याही बाबतीत असा प्रकार झालेला आहे. कारण आता जे प्रकार उघडकीस येत आहेत तर हळूहळू आतापर्यंत एका खेड तालुक्यामध्ये 6 ते 7 जणांची फसवणूक झाल्याचं आता समोर येत आहे आणि त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण जे आहे हे जास्त आहे. परंतु ते जे ऑनलाईन कर्ज देणारे जे लोक आहेत ते त्यांना धमकी देतात की तुम्ही जर पैसे नाही दिले तर तुमचे जे अशा प्रकारे जे न्यूड फोटो असतील किंवा जे फोटो तयार केलेले असतील ते तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सगळ्या मित्रांना पाठवू किंवा आम्ही तुमच्या नातेवाईकांना पाठवू अशी धमकी देतात. त्याच्यामुळे कदाचित समाजामध्ये आपली एक वेगळी चर्चा होऊ नये यासाठी महिला ज्या आहेत ह्या पुढे येत नव्हत्या. काही तरुणी आहेत ते देखील पुढे येत नव्हत्या. कारण 10,000चं कर्ज घेऊन 1-1 लाख रुपये दिल्याच्या घटना
घडलेले आहेत. त्यांना एक वेगळ्या प्रकारचं ब्लॅकमेलिंग जे आहे हे केलं जात आहे आणि जी आता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली आहे, याची गंभीर दखल आहे ही रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांनी घेतलेली आहे. ते काल खेडमध्ये आले होते. ते उपविभागीय कार्यालयामध्ये बसून त्यांनी या ठिकाणी चौकशी केली. जे तक्रारदार आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारे सहज जे लोन मिळतं ते विशाल एका सेल्फीवर आणि एका आधार कार्डवरती ते 1 लाख रुपयापर्यंत लोन देतात. बरोबर. मात्र लोन फेडून झाल्यानंतर ते अशा प्रकारे ब्लॅकमेल करतात आणि एखाद्या व्यक्तीने जर 10,000चं लोन घेतलं असेल आणि प्रामाणिक फेडलं असेल तर पुन्हा सतत त्याच्या मागे तगादा लावला जातो पैशांचा. असा प्रकार उघड आलेला आहे आणि अनेक महिला गृहिणी असतील किंवा जे महाविद्यालयीन तरुणी असतील ज्यांना पैशांची थोड्याफार गरज असते, पण ते अशा चंद्रकांत, प्रकारे लोन घेतात. ह्या छोटी छोटी कर्ज देणाऱ्या संस्था कुठल्या, म्हणजे कंपन्या कुठल्या आहेत ह्या, ज्या ऑनलाईन खरं तर थेट तुमच्यापर्यंत अप्रोच होतात, तुम्हाला काहीतरी मेसेज पाठवतात? कोण आहेत हे? विशाल, हे आपण जर फेसबुक किंवा व्हॉट्सअप वगैरे किंवा जे इतर सोशल मीडियावरती जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर जर बघितलं तर वारंवार त्या जाहिराती येत असतात की झटपट कर्ज मिळवा, एका आधार कार्डवरती मिळवा, तुम्हाला 1 लाखापर्यंत 50,000पर्यंत तात्काळ लोन दिलं जातं, केवळ आपल्या आधार कार्डवर लोन दिलं जातं. अशा प्रकारच्या ज्या जाहिराती आहेत ह्या सतत येत असतात आणि त्या लिंकवर गेल्यानंतर किंवा ज्याला पैशांची गरज असते, आता साधारण आताच्या तरुणाची फसवणूक झालेली आहे, त्याचा सिबिल स्कोअर अत्यंत खराब झालेला आहे आणि सिबिल स्कोअर खराब झाल्यामुळे इतर जे नॅशनल बँका असतात किंवा पतपेढ्या असतात त्या मात्र लोन देत नाहीत, त्या सिबिल स्कोअरवर आधारित लोन देतात. परंतु हे जे आहेत हे कुठल्याही प्रकारचे सिबिल स्कोअर असेल किंवा जे आरबीआयने घालून दिलेले नियम असतील ते बाजूला ठेवून फक्त एक सेल्फी आणि एक आधार कार्ड तुमचं दिलं की हे हवं तेवढे पैसे जे आहेत 1 लाख रुपयापर्यंत ते देतात. आणि अशांना हे जे तरुण मंडळी आहे, जे बेरोजगार मंडळी आहे, ज्या महिला आहेत, ज्या महाविद्यालयीन तरुणी आहेत, ही अशा प्रकारची जाहिरातींना ते बळी पडतात आणि त्या लिंकवर गेल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये त्यांना हवी असलेली रक्कम जी आहे ही गुगल पे वरती येते आणि नंतर पुढे हा सगळा प्रकार घडतो. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. तर ऑनलाईन कायम वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची फसवणूक केली जाते, पण आता हा सायबर क्राईममधला आणखीन एक दुसरा गुन्हा जो आपण बघतोय की तुम्हाला छोटेखानी कर्ज दिलं जातं, ते कर्ज तुम्ही फेडता तरी अतिरिक्त पैशांची मागणी तुमच्याकडनं केली जाते आणि तुम्ही जे फोटो त्यांना हे कर्ज मागण्याच्या संदर्भात फॉर्म भरताना दिलेले असतात, ऑनलाईन दिलेले असतात, तेच फोटो मॉर्फ करून न्यूड फोटो तुमची तयार करून तुम्हाला ब्लॅकमेल केले जातं. आणि हे काही लोकांबरोबर घडल्याचं आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी पुढे आणलेलं आहे. म्हणून पैशांची गरज, कर्जाची गरज ही प्रत्येकाला असते, पण हे कर्ज नेमकं कुठून घ्यावं हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशाच काही पीडितांशी आम्ही बोललो, त्यांनी नेमकं काय म्हटलं याबद्दल पोलिसांनी देखील काय म्हटलेलं आहे पाहूयात. माझे फोटोज जे त्यांना मी पाठवले होते ॲप्लिकेशन करताना, ते फोटो वापरून अश्लील फोटो तयार केलेत आणि ते फोटो त्यांनी मला व्हॉट्सॲपवर माझ्या सेंड केलेत. मग मी त्याच्यानंतर व्हॉट्सॲपवर सेंड केल्यानंतर मी ते बघितले, नेटवरून मी त्याची माहिती घेतली ह्या सर्व प्रकरणाची. तर हे सर्व प्रकरण, ह्यांचं वसुलीचं प्रकरण हे सर्व माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर काही सल्ल्यानुसार मी माझ्या मोबाईलमधला सर्व डाटा काढून टाकला, त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले आणि डाटा संपूर्ण मी काढून टाकला व्हॉट्सॲप वगैरे, जेणेकरून माझे कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे शेअर होणार नाहीत आणि माझ्या इतर कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांना ते त्रास देणार नाहीत. त्यांनी अशी धमकी पाठवली होती, हे तुमचे नागडे उघडे फोटो आम्ही तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येकाला शेअर करू आणि सोशल मीडियावर हे फोटो तुमचे आम्ही व्हायरल करू. आता त्यांना एवढं समजत नाही, मी तक्रार अर्ज मी NC साठी ॲक्च्युली काही सामाजिक लोकांच्या माध्यमातून मी पोलीस स्टेशनला संपर्क साधला होता. त्यांनी मला एक सल्ला दिला की ह्या प्रकारची NC घेतली जात नाही आहे, तुम्ही तक्रार अर्ज करा. त्या सल्ल्यानुसार मी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देखील दिलेला आहे. अशा असंख्य घटना आज खेडमध्ये घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमची एक अशी मागणी आहे पोलिसांकडे की तुम्ही एक विशिष्ट अशी टीम तयार करा आणि ह्या गोष्टीला तुम्ही आळा कसा घालता येईल प्रयत्न करा. 100% आमचंही मदत लागली तर आम्ही संपूर्ण पोलिसांबरोबर ते आहोत. तुम्ही लक्ष घालावं अशीच आमची इच्छा आहे. त्यामुळे सावध रहा, सतर्क रहा, ऑनलाईन कर्जाच्या भानगडीत पडू नका, नाहीतर अन्यथा तुम्ही देखील यातले पीडित असू शकता किंवा होऊ शकता. पुढे पाहूयात. यवतमाळच्या महागावमध्ये शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशी तैशी करणारा भयाण वास्तव समोर आला.
गरीब नागरिक उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव इथल्या शिवभोजन केंद्रातील भयाण वास्तव समोर असं आलेलं आहे की या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यानंतर चक्क शौचालयातील पाण्याने धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आणि याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने शिवभोजन योजना सुरू केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यभरात गरीब जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जाते. मात्र याच शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशी तैशी करणारं भयान वास्तव या दृश्यांच्या माध्यमातून समोर आलंय आणि त्यामुळे शिवभोजन केंद्रातील अन्न आणि तिथल्या स्वच्छतेचा प्रश्न समोर आलाय. त्यामुळे नेमका आता या प्रकरणी काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी भास्कर मेरे आपल्याबरोबर आहेत. भास्कर, शिवभोजन थाळी वाटप करण्याची वेगवेगळी केंद्र आहेत आणि या माध्यमातून गरजूंना फार कमी दरामध्ये जेवण जे आहे ते 2 वेळेचं उपलब्ध होतं. हे केंद्र नेमकं कुठलं आहे जिथे शिवभोजन ज्यात बनवलं जातं किंवा ज्या थाळ्या त्यासाठी वापरल्या जातात त्या थाळ्या शौचालयात धुतल्या जातात? कुठलं केंद्र आहे? विशाल, खरं तर राज्य सरकारकडनं गरीब लोक उपाशी राहू नये या दृष्टीनं हे जे शिवभोजन थाळीचे जे केंद्र आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. मात्र ज्या पद्धतीने हे केंद्र सुरू आहे सध्या स्थितीत हे अतिशय भयान वास्तव आहे. या संदर्भातले सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतने या संदर्भातली बातमी दाखवली. त्यानंतर प्रशासनाला आता खळबळून जाग आलेली आहे. जे केंद्र आहे ते यवतमाळ जिल्ह्याचा महागाव तालुका आहे. या महागाव जे शहर आहे या शहरातील हे केंद्र आहे. या ठिकाणी एक राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहे यांच्या मार्फत हे केंद्र सुरू असल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि या संदर्भात आता नेमकं प्रशासन काय भूमिकाकडे घेते हे सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे. एकंदरीतच जे वास्तव पुढे आलेलं आहे हे अतिशय भयान आहे आणि जे गरीब आहे यांची एक प्रकारे थट्टा उडविला जात आहे असंच म्हणावं लागेल या ठिकाणी. विशाल, पण आता या विषयाला घेऊन काही कारवाई करण्यात येणार आहे का? याविषयी तिथलं स्थानिक प्रशासन काही उत्तर देतंय का? तर ज्या पद्धतीने ती भांडी शौचालयामध्ये धुतल्या जात होती त्यावरून कारवाई करणं अपेक्षित आहे आणि तशा प्रकारची कारवाई सुद्धा व्हायला पाहिजे. मात्र काल ज्यावेळेस हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला त्यानंतर या क्षणापर्यंत तरी कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही. यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर भाजपाचे या ठिकाणी 5 आमदार आहे आणि शिवसेनेचा 1, काँग्रेसचा 1 सुद्धा आमदार नाही. अशातही ज्या पद्धतीनं शिवसेनेनं हा प्रश्न उचलून धरायला पाहिजे तो अद्याप तरी धरलेला नाही. मात्र विरोधक जे आहे हा संपूर्ण प्रकार कशा प्रकारे उघडकीस आणते किंवा कशा प्रकारे या संदर्भात आक्रमक भूमिका घेते हे सुद्धा आता पाहावं लागेल आहे आणि नागरिकांची सुद्धा विरोधी पक्षांकडनं तशाच प्रकारची अपेक्षा आहे आणि या संदर्भात आता पुढे काय नेमका कारवाई होणार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचे राहणार आहे. भास्कर, याच विषयी बोलण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा देखील आपल्याबरोबर. नितीन भुतडा, हे म्हणजे शिवभोजन तुम्ही देता, ठीक आहे, मान्य, स्वस्त दरात ते दिलं जात आहे, महत्वाकांक्षी योजना आहे ही, पण त्याची भांडी एका शौचालयात धुतली जाता? काय आरोग्य जपताय तिथलं केंद्र लोकांचं? मुळात हे शिवभोजन केंद्र जे आहेत हे भ्रष्टाचाराचं एक कुरण बनलेलं आहे आणि हे सत्ताधारी पक्षांच्या लोकांकरिता एक उत्पन्नाचं साधन बनलं आहे. मुळामध्ये हे महागावच्या एका शिवभोजन केंद्राचीच नाही तर जेवढेही शिवभोजन केंद्र आहे या शिवभोजन केंद्रावर त्या ठिकाणी अस्वच्छतेचा कळस आपल्याला पाहायला मिळेल. अनेक ठिकाणची उदाहरणं देता येईल. हे एका सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं आपण महागाव बाबतच न बोलता सर्वत्र जे शिवभोजन केंद्र आहे या शिवभोजन केंद्रावर सुद्धा अशीच परिस्थिती आहे. पण मग हे तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात येत नाही का? आता म्हणजे त्यासाठी हा व्हिडिओ पुढे आलाय म्हणून हे लक्षात आलं. मग बाकी ठिकाणी जर असंच चालत असेल तर काय लोकांना, म्हणजे कुठल्या पद्धतीचं सकस जेवण आपण लोकांना देतोय? या बाबतीमध्ये स्थानिक प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही. जी नावं त्याच्यामध्ये टाकली जातात ती नावं सुद्धा बोगस आहे. अनेक शिवभोजन केंद्र हे लॉक असताना सुद्धा या शिवभोजन केंद्रावरती बिलं काढली जात आहे, परंतु प्रशासन या सर्व गोष्टीला मूकसंमती दर्शवत आहे. कोण आहे याच्या पाठीमागे, म्हणजे कोणाचा आशीर्वाद आहे?
याच्या पाठीमागे सर्व सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे, पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. भले तुम्ही योजना सुरू करता, ठीक आहे, आनंद आहे. खरं तर जनतेच्या 2 वेळच्या जेवणासाठी ही योजना जी ते त्यांना अत्यंत आधारभूत ठरली. लॉकडाऊनमध्ये आपण पाहिलं या योजनेचा फार मोठा आधार झाला, पण त्यामध्ये बनवलं जाणारं जेवण, त्यात वापरलं जाणारं धान्य याबद्दल यापूर्वीही खरं तर प्रश्नचिन्ह किंवा त्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाली. पण हा तर कहरच झाला की जेवण वाटप केलं जातं, जेवण दिलं जातं, पण ते जेवण ज्या भांड्यांमध्ये बनवलं जातं किंवा ज्यामध्ये ते लोकांना खाण्यासाठी दिलं जातं ती भांडी शौचालयामध्ये धुतली जातात. अत्यंत किळसवाणा, धक्कादायक, भयानक असा प्रकार आहे. पुढे बघूयात, राज्यात वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका आता बसताना दिसतोय. राज्यात विजेचा भीषण तुटवडा जाणवणार असल्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट आणखी तीव्र होत चाललेली आहे. राज्यात परिणामी विजेची मागणी देखील वाढते. दिवसाच काय रात्री देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्मा जो आहे तो वाढलेला आहे. म्हणून अर्थात घरातले पंखे, AC जे आहेत ते मोठ्या प्रमाणात चालवले जातात. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात विजेची मागणी जी आहे ती 27,530 मेगावॅटच्या घरात पोहोचली आहे. वीज उत्पादन करणारे युनिट बंद असल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी विजेचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन केलं जात आहे. बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहे. प्रशांत, कालची घडामोड, कोल इंडियाच्या युनियनने संप पुकारलेला आहे, त्यामुळे कोळसा जो आहे तो हवा तशा पद्धतीने त्याचं वितरण होऊ शकत नाही किंवा पुरवलं जात नाहीये, ती तर समज. थेट जाऊयात कोकणामध्ये. आदित्य ठाकरे बोलतात तिथे. स्वागत सुरुवात झालेली आहे. आज ते अजून काही ठिकाणी जाणार आहेत. रत्नागिरीमध्ये ते गेलेले आहेत. पर्यावरण मंत्री म्हणून तिथे गेल्यानंतर अर्थात तिथल्या शिवसैनिकांनाच नव्हे तर सर्वसामान्यांना देखील त्यांच्याकडनं काही गोष्टींना घेऊन अपेक्षा आहे. थोड्या वेळपूर्वीच आपण बघितलं की राजापूरमध्ये ते जाणार आहेत. तुम्ही रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी जातात. तिकडचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे नाणार प्रकल्प, जो कालपासून धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत आलेला आहे. तिथे नाणार पाहिजेत अशी लोक आपल्याला भेटणार आहेत आणि नाणार नको अशी लोक आपल्याला भेटणार आहेत. काय प्रतिक्रिया? नाणार म्हणजे आता जर आपण बघितलं तर तो एक प्रस्ताव जो होता तो रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये नको आणि तिथून आपण हलवलेला आहे, कारण तिथे लोकवस्ती होती, तिथे गावं होते, वाड्या होत्या, तर तिथून आपण बाहेर ते हलवलेलं आहे. जिथे आता प्रस्तावित होईल, मला वाटतं एकच महत्त्वाची गोष्ट याच्यात आहे की चांगला मोठा प्रकल्प जर येत असेल तर सरकारचं पहिलं काम असतं आणि आमच्या सगळ्यांचंच पहिलं काम असेल की लोकांबरोबर, तिकडच्या स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून, स्थानिक भूमिपुत्रांबरोबर चर्चा करून त्यांना त्यांचे न्याय हक्क कसे त्यांचे कसे मिळतील त्यांना न्याय हक्क हे बघून त्यांचा विश्वास जमवून आम्हाला पुढे जायचं आहे. कुठेही कोणाच्या विश्वासावर पाय देऊन जाणार नाही पुढे, हे मी तुम्हाला आश्वासित करतो. मला वाटतं तिथे दोन्ही बाजूनी शिष्टमंडळ मला भेटणार आहेत, त्या दोघांशीही चर्चा करीन आणि जी काही त्यांची मतं असतील, मागण्या असतील ते मी मुख्यमंत्री महोदयांसमोर नेईन. रिफायनरी संदर्भात जे 2 महत्त्वाचे प्रश्न होते म्हणजे प्रदूषण आणि पर्यावरण, तर हे 2 विषयांवरती तुम्ही स्वतः, कारण ते दोन्ही विषय तुमच्याकडे आहेत, तुम्ही खरं म्हटलं तर माझं गेले एक 6-7 महिने देखील, कारण ते रिफायनरीचे परत प्रस्ताव येत असतात, त्यांच्याबरोबर सखोल चर्चा होत आलेली आहे. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला काही हानी होणार नाही ह्याची दक्षता घेऊनच, काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ. ही अशी आपण एक थोडे प्लॅनिंग करून पुढे जाऊ. नाणारचा दुसरी पर्यायी जागा काय? काही जागा शोधायचा चालू आहे प्रयास. मला वाटतं अशा जागाच बघतो जिथे काही वाड्या वस्त्या नसतील, काही गावं नसतील. आणि महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की कुठेही प्रदूषण होणार नाही ह्याची संपूर्ण काळजी घेऊनच तो प्रकल्प जर आला तर आम्ही त्याला पुढे मान्यता देऊ. आदित्यजी, काल सिंधुदुर्ग, आज रत्नागिरी आणि परवा रायगड. सिंधुदुर्गात जो तुमचा काल पूर्ण दिवस गेला, तुम्ही अनेक भूमिपूजनं केली, प्रकल्पांची उद्घाटनं केली, उत्सवांनाही हजेरी लावली. कालचा दिवस तुमचा तुम्हाला कसा वाटला की सिंधुदुर्गाच्या दृष्टीने तुम्ही जे काही विजन घेऊन आले? एक म्हणजे आता कोविड कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळीकडे फिरायला सुरुवात झालेली आहे, कारण सभा समारंभ वाढलेत, गर्दी वाढायला लागलेली आहे. कोविडच्या काळात भेटीगाठी व्हायच्या पण त्या थोडं बंदिस्त असायच्या, कारण सगळेच आपल्यावर लॉकडाऊनचे निर्बंध होते, कोविडचे रिव्ह्यू मीटिंग्स आले आणि इतर सगळं कामं थोडी कमी होती. पण तरी आपण बघितलं असेल कोविडचा काळ जरी असला तरी कुठेही जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होती किंवा महत्त्वाची कामं होती थांबली नव्हती.
मुख्यमंत्री महोदय उद्धवसाहेब ठाकरेंनी जी वचनं सिंधुदुर्गात दिलेली, चिपी एअरपोर्टचं असेल, मेडिकल कॉलेजचं असेल, हे दोन्ही आपण सुरुवात केलेली आहे. मेडिकल कॉलेजची आता सुरू लवकरच होईल, पण घोषणा झालेली आहे. चिपी एअरपोर्ट सुरुवात झालेली आहे. आणि तिसरे म्हणजे सिंधुरत्न, जे केसरकर साहेबांनी काल अध्यक्षता आपण बघितलं, त्यांच्या खालती आपण ते सुरू केली स्कीम. हे तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक जाणवायला मिळते की कामं आता वाढायला लागलेली आहेत. रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, कोकणातच अंतर्गत रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा विषय असेल, हे सगळ्या गोष्टींवर आपण थोडा फोकस करून कोकणाला आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसा विकास करू शकू, शाश्वत विकास कसा होईल, ह्याच्यावर आपण फोकस करायला लागलेलो आहे. आणि ते आपण काल बघितलं. नाही, कोकणात तुम्ही विशेष लक्ष देतात. 3 दिवस तुम्ही कोकणात आहात. आगामी महापालिका निवडणुका आहेत, त्याची एक जो हक्काचा मतदार शिवसेनेचा म्हटला जातो, जो कोकणवासी शिवसेनेच्या मागे उभा राहतो, तर त्या दृष्टीनं काही राजकीय मोर्चे बांधणीही आहे का? मला वाटतं राजकीय मोर्चे बांधणीपेक्षा जास्तीत जास्त भर आत्ता सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण बघितलं असेल, जेवढा फोकस आपण पर्यटनावर दिलेला आहे, पर्यावरणावर दिलेला आहे आणि कोकणावर देखील दिलेला आहे. कारण हे कसं होतं, हे 3 गोष्टी अशा होत्या की थोडा कमी फोकस असायचा. पण कोकणात देखील सिंधुरत्न योजना जी आलेली आहे, चिपीचं एअरपोर्ट असेल, रत्नागिरीला आत्ता या बजेटमध्ये आपण 100 कोटी त्या एअरपोर्टच्या एक्सपेन्शनसाठी दिलेले आहेत. सागरी महामार्ग आपण इथून करत आहोत, अंतर्गत रस्ते करत आहोत, किनारपट्टा आहे तिथे आपण बीच पॉलिसी असेल, ह्या गोष्टींसाठी आहेत. राजकीय ज्या काही गोष्टी असतात त्या निवडणुकीच्या वेळी होत असतात. पण माझा हा विश्वास ठामपणे बसलेला आहे की जिथे जिथे कामं होतात तिथे लोक जो काम करतो त्याच्यावर विश्वास दाखवतात. अदितीजी, काल सोलापूरला युवा सैनिकांचा मेळावा झाला, परंतु या मेळाव्यामध्ये तानाजी सावंत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. आणि ही नाराजी तानाजी सावंत यांनी नाही तर अनेक या आधीच्या आमदारांनी व्यक्त केलेली, मग ते प्रताप सरनाईक असतील, बारणे असतील किंवा इतर कोणी असतील, यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कुरघोडी करते. ही संख्या आहे शिवसेनेतल्या आमदारांची नाराजी, ही वाढते असं तुम्हाला वाटत नाही? नाही, ह्याच्यात कसं असतं की खूप वेळा, आता जसं मी देखील मुंबई उपनगराचा पालकमंत्री आहे, प्रत्येकजण आम्ही कुठचे ना कुठचे तरी पालकमंत्री असतो. आणि अर्थात जेव्हा अशी युती बनते, एक महाविकास आघाडीचं हे वेगळं 2019चं एक्सपेरिमेंट होतं जे यशस्वी ठरते विकासासाठी आणि राजकीय दृष्टिकोनातून. तर काही काही ठिकाणी जिथे एकदमच 2 पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले असतात तिथे ही थोडी खतखत होते. जेव्हा जेव्हा ही खतखत किंवा हे काही नाराजीचे सूर असतात ते आम्हाला सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. जे वरिष्ठ सगळे नेते आहेत, मग अर्थात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्री महोदय, हे तिघं तर आहेतच, पण जे इतर देखील नेते आहेत महाविकास आघाडीतले, ते एकत्र बसून ह्या काही नाराजी असतात ते दूर करतात. आणि ते मला वाटतं राजकारणात ह्या थोडं पुढे मागे चालत राहतं. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी एकत्र आलेलो आहे आणि तेच आम्ही त्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. नाही, पण आदित्यजी, एक अनरेस्ट शिवसेनेमध्ये आहे, विशेषतः ग्रामीण भागातल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये आहे की जो निधी आहे त्याचा जास्तीत जास्त जो दिला जातोय तो एनसीपीच्या आमदारांना दिला जातोय आणि एनसीपी मजबूत होते आणि शिवसेना तसं वाटत नाही की बाहेर पडावं असंही तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे. नाही, त्यांचं हे थोडं वैयक्तिक असेल, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की आत्ता आपण जर सगळे खासदार आमदार यांच्या सगळ्यांची जर चर्चा केली, ह्या बजेटनंतर देखील आधी देखील सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला गेलेला आहे. प्रत्येक मतदारसंघाला भेदभाव न करता न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते आपल्याला मान्य करूनच पुढे जायला लागेल. आत्ता देखील आमच्या अधिवेशनात सगळ्या आमदारांची चर्चा चाललेली. काही 1-2 लोक ज्यांना थोडं काही अधिकचं काही महत्त्वाचे स्कीम जाण्याचे असतात, त्यांचे थोडे जर जमलं तर ती नाराजी असते आणि ती साहजिक आहे. ती दूर करण्याचा पुरेपूर कर्तव्य देखील आमचं आहे आणि प्रयत्न देखील. ही झाली महाविकास आघाडीची नाराजी, पण काही लोक आपल्यावर आणि मातोश्रीवर खास करून नाराज असल्याचे प्रश्न पाहायला मिळत आहे. गेले 2 दिवस मातोश्री हे नाव फार चर्चेत राहिलेलं आहे. आपल्यालाही माहिती आहे डायरीचं प्रकरण बाहेर आलेलं आहे, पण तो अद्याप डायरी आहे ती त्याचा नेमका खुलासा अधिकृत केंद्रीय यंत्रणांकडून झालेला नाही. एक्झॅक्टली. अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं, मला वाटतं तेवढंच तिथे ठेवतो मी आता. नाही, पण ज्या पद्धतीने यशवंत जाधव यांचं स्टेटमेंट आलं की मातोश्रीला काही, पण आपल्याला देखील माहिती आहे की आपण जेव्हा मीडियामध्ये असतात तेव्हा आत्ताच्या काळात ह्या अफवा केवढ्या पसरवल्या जात आहेत हे खूप वेळा गैरप्रकार चाललेला आहे. म्हणजे यंत्रणा तर एक गोष्ट झाली, दुसरं म्हणजे अफवांच्या बातम्या करणं, म्हणजे आपल्याकडून नाही पण त्यांच्याकडून आपल्याकडे फीडिंग येणं. तर मला वाटतं ह्याच्यात आता मी काही जाणार नाही. अधिकृत ज्या गोष्टी असतील त्या अधिकृतरित्या येतीलच, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कुठच्या अफवांवर किंवा बदनामीच्या प्रकारावर भरोसा न करता मी त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. पण आदित्यजी, मुद्दा असा येतो की आतापर्यंत असा आरोप प्रत्यारोप होत होते की केंद्रीय यंत्रणा महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत, महाविकास आघाडीची जी काही पोलीस किंवा अन्य महापालिका अशा यंत्रणा आहेत त्या भाजप नेत्यांवर कारवाई करतात. हे सगळं आरोप प्रत्यारोप घडत असताना मातोश्रीच्या दरवाजावर नॉक केलेल्या यंत्रणांनी
आपल्या साहजिक आहे, कारण जर म्हणजे कारण मामांच्या- आपण हेच का बघा आपण जिथे आढळून जिथे गेला होता. बरोबर मामा वगैरे सगळा उल्लेख झाला म्हणून म्हणतोय की नाही मी पहिलं पण सांगितलेलं आहे की हे पाटणकर राजकीय जे यांच्या षडयंत्र चाललेलं आहे properties, बेसिकली जर आपण बघितलं ज्या ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार नाही आहे तिथे ह्या गोष्टी सुरू आहेत आणि ह्या गोष्टीला आपल्याला सामोरे जायलाच लागणार आहे. कुठे न घाबरता बिनधास्तपणे टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे आणि पूर्ण देश आपण बघत आहात. बेंगाल असेल, महाराष्ट्र असेल, जिथे जिथे अशा यंत्रणा ज्यांच्या मागे लागत आहेत ते तोंडावर पडतात आणि म्हणूनच माझं हेच मत आहे. त्या दिवशी पण मी त्या एका कार्यक्रमात सांगितलं की आपलं राजकारण एका ठिकाणी पण जे घाणेरडं राजकारण चालू आहे, ज्या अफवा चालत आहेत, ज्या बदनामीचे प्रकार होत आहेत, यंत्रणेचा वापर होतोय, ते कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण हे आपली महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, ही देशाची देखील संस्कृती नाही आहे. कधीही मी विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स जो शब्द आत्तापर्यंत वाचलेला मी थिअरीमध्ये तो आत्ता बघायला मिळतो आणि हे मला वाटतं एक घाणेरडं राजकारणाचा प्रकार कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे. ठीक आहे, लोक सरकार बनवत असतात, पाडत असतात, सत्तेत लोक येत असतात, बाहेर जात असतात, पण जे नैराश्य येतं त्याच्यानंतर त्याच्यातून हे विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स यायला लागले ते खूप एक धोकादायक प्रकार आहे महाराष्ट्रासाठी. रत्नागिरीच्या दिशेने आपण जात आहात. 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. हातोडा घेऊन निघाले होते किरीट सोमय्या, भाजपचे माजी खासदार, आणि मोठा ताफा दाखवून ह्या सगळ्या प्रकरणाचं आपण पाहिलंच असेल. तर आता आपण जात आहात तर तिथे जाऊन काही माहिती किंवा आपण काही तिथे शक्ती प्रदर्शन मी माझं करणार काम आहात? करायला चाललेलो आहे. पक्षाची बांधणी असेल किंवा महाराष्ट्राला घडवण्यासाठी तिथे अजून पुढे नेण्यासाठी चाललेलो आहे. आधी देखील आपण खूप वेळा चर्चा केलेली आहे. मी चांगल्या गोष्टींवर बोलत असतो. सकाळची सुरुवात आपली चांगली करूया. आदित्यजी, आता तुम्ही म्हणालात की राजकीय आरोप प्रत्यारोप वगैरे झाले, पण अधिवेशनाची सांगता होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. त्या बाबतीतले काही संदर्भासह त्यांनी नंतर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. पण आता एकूण जी सगळी परिस्थिती पाहता पुढच्या काळात भाजपशी जी काही पूर्वी मैत्री होती जी आता तुटलेली आहे, पण पुढच्या काळात असं काही होऊ शकतं का की भाजप हा विषयच आता संपलेला आहे? मला वाटतं एक आपण बघितलं असेल गेल्या 2-2.5 वर्षात जशी वागणूक त्यांच्याकडून येत आहे सगळ्याच राजकीय पक्षांना, नुसतं आम्ही नाही तर शिरोमणी अकाली दल असेल, इतर काही राजकीय पक्ष असतील, मैत्री होणार नाही होणार, करायची नाही करायची, मला वाटतं हा खूप वेगळा विषय राहिलेला आहे. प्रमुख विषय हाच आहे आपल्यासमोर आत्ता, जी वाढती महागाई आहे ते लपवण्यासाठी इतर काही हे विषय पुढे आणले जात आहेत का, तो एक प्रश्न आहे. बेरोजगारी जी वाढते ते लपवण्यासाठी हे इतर विषय पुढे आणले जात आहेत का, हे जे काही यंत्रणा किंवा बदनामी, हा एक मोठा विषय होतोच. म्हणजे न्यूज चॅनलमध्ये हेडलाईन्स आणि ते प्रमुख बातम्या त्याच होतात आणि साहजिक आहे. पण हे जे महत्त्वाचे विषय देशासमोर आहेत ते मला वाटतं आपल्या राजकारणापेक्षा फार मोठे विषय आहेत आणि त्याच्यावर आपण कोणीतरी फोकस करणं गरजेचं आहे. आम्ही राजकीय मंडळी म्हणून फोकस करणं गरजेचं आहे. कामं, विकास कामं, शाश्वत विकास हे करत राहणं गरजेचं आहे. आणि हे जे काही महत्त्वाचे विषय आहेत तरुणांसाठी असतील, सगळ्याच लोकांसाठी असतील, त्याच्यावर जर थोडं आपण फोकस केलं तर देश खरोखर आपला बदलू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. नाही, आदित्यजी, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की शिवसेना भाजपच्या नेत्यांची एकमेकांवर जी सध्याची टीका होते आहे, जे आरोप होत आहेत, ते पाहता पुढच्या काळात म्हणजे सगळे मैत्रीचे बंध तुटलेले आहेत की आपण मला सांगा, जर आपल्यावर कोणी एवढे अन्याय करत असेल, एवढे जोर जबरदस्तीने येत असेल, तर आपण त्यांच्यावर मैत्री करू शकता का? कोकण दौऱ्यावरती त्यांनी वेगवेगळ्या विषयांना घेऊन खरं तर प्रश्नांना उत्तरं देऊ केलेली आहेत. तानाजी सावंत यांनी व्यक्त केलेलं मत, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना, नाणार रिफायनरीबद्दल तिथल्या स्थानिकांनी केलेली बॅनरबाजी, या सगळ्या वेगवेगळ्या विषयांना घेऊन आदित्य ठाकरे माध्यमांच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तर देताना ते दिसत होते. खास करून ज्या काही अफवा आहेत, म्हणजे यशवंत जाधव यांची इन्कम टॅक्स विभागाकडनं झालेली चौकशी, त्यानंतर येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्या, यशवंत जाधव यांची प्रतिक्रिया, याबद्दल देखील त्यांनी अफवांवरती विश्वास ठेवू नका, अफवांच्या बातम्या या होत असतात, पण त्यामुळे खरं तर एखाद्याचं राजकीय आयुष्य हे खरं तर बर्बाद होऊ शकतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता या दौऱ्यामध्ये देखील वेगवेगळ्या योजनांचं उद्घाटन मी करणार आहे आणि लोकांच्या विकासाच्या दृष्टीने आपण विचार करतोय असं सांगत असताना कोणीही आमदार नाराज नाही, थोडीफार नाराजी असू शकते, ती देखील दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर बातमी आहे मुंबई महापालिकेच्या अजब गजब दाव्याची. हो, अजब गजब दावे. दादरमध्ये सोमवारी सकाळी गाय ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडली आणि या गायीची सुखरूप सुटका करण्यात यश आलं. मात्र गाय ड्रेनेजमध्ये कशी पडली यावर महापालिकेनं अजब दावा केला.
आजूबाजूच्या फुटपाथ दुरुस्तीचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्या चेंबरचं झाकण जे ते सैल झालं असावं आणि मग हे गायीच्या पायाने हलण्याबाबत शंका असल्याचं पालिकेच्या अहवालात सांगण्यात आलं आहे आणि त्यामुळे महापालिकेच्या या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात, आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि असा कसा काय दावा केला जाऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे. पैसे कमावण्याची एकही संधी हे सोडत नाहीत. आता गाय रस्त्यावरचं झाकण स्वतःच तिनं उघडलं आणि ती गटारात पडली. हा अजब शोध मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा. म्हणजे हा अजब शोध जर नासाच्या वैज्ञानिकांना कळला तर ते देखील यांना सल्ला घेण्यासाठी बोलवतील. एवढा गजब कारभार आहे मुंबई महानगरपालिकेचा. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेकनंतर पाहूयात. कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व काही करणं शक्य आहे. न्यूज 18च्या बायजूस यंग जिनियस सीझन 2 मध्ये आम्हाला अशा चिमुरड्यांचा शोध लागला की त्यांनी अशक्य ते शक्य केलं. तसंच काही ज्युनियर्स आपल्याला या आठवड्याच्या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. पाहूयात त्याची एक झलक. समुंदर में से मोती निकालने के लिए बहुत गहराई तक जाना पड़ता है. हमें भी इन जीनियसेस को ढूंढने के लिए भारत भ्रमण करना पड़ा. 26 राज्यों, 72 शहरों और 2500 स्कूल्स में से हमने कई जीनियसेस को चुना. कुछ प्राचीन कलाओं में माहिर हैं, तो कुछ आधुनिक तकनीक के एक्सपर्ट हैं. कुछ खेल जगत, कुछ एकेडमिक्स, तो कुछ बिजनेस की दुनिया में अपने झंडे गाड़ रहे हैं. लेकिन उन जीनियसेस में से सिर्फ 22 को चुनने का काम किया हमारी जूरी ने. और जूरी बनना भी आसान नहीं था भाई. जीनियसेस को परखने के लिए भी तो जीनियस ही चाहिए. इसलिए अपने अपने क्षेत्र में सफलता के सर्वोच्च शिखर हासिल कर चुकी हस्तियां बनी हमारी जूरी. Being part of this young genius, you just realize how enlightened you can get by looking at these young children from various fields. Some of them, they are transforming, humanity. Just meeting them, it's so inspiring to see that our children of our country are making this country proud. I think sky is the limit. और ये प्रोग्राम यही बताता है कि आपको जितने भी चैलेंजेस हो वो कुछ नहीं मायने रखता है. आपके लिए बहुत सारा कुछ पॉसिबल है. And I'm sure such programs will inspire many kids. इन बच्चों से मिलके मैं इंस्पायर हो गया हूँ, मैं प्रेरित हो गया हूँ. बड़ा अच्छा काम नेटवर्क 18 कर रही है और मैं उनका अभिनंदन करता हूँ. इन नन्हे परिंदों की इतनी ऊंची उड़ान है, सिर्फ धरती ही नहीं खुद आसमां भी हैरान है. जूरी का सिलेक्शन बिल्कुल सही था. इतनी छोटी सी उम्र में इनकी उपलब्धियां देखकर सिर्फ मैं ही नहीं पूरा देश हक्का बक्का रह गया था. जाने कितने ही नेशनल और इंटरनेशनल अवार्ड्स पर और प्लेटफॉर्म्स पर अपना नाम दर्ज करवा चुके हैं हमारे यंग जीनियस. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा. या बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.